मनोहर जोशी यांचं आज निधन झालं आणि त्यांचं पार्थिव दादर स्मशानभूमीकडे रवाना झालेलं आहे। दादर स्मशानभूमीतली आताही आपण दृश्य पाहतोय। काही वेळातच मनोहर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, पण त्यापूर्वी अनेक नेते हे दादर स्मशानभूमीत दाखल झालेत। उद्धव ठाकरे, संजय राऊत हे स्मशानभूमीत दाखल झालेले आहेत। आज पहाटे 3 वाजता मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं होतं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं। काही वेळातच दादर येथील स्मशानभूमीत त्यांचं पार्थिव पोहोचेल, पण त्यापूर्वी अनेक ज्येष्ठ नेते दादर स्मशानभूमीत दाखल झालेत। दीपक केसरकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे दादर स्मशानभूमीत दाखल झालेले आहेत। शंभूराज देसाई, अनेक नेत्यांनी मनोहर जोशी यांचं अंत्यदर्शन घेतलं। मनोहर जोशी यांचा पार्थिव दादर स्मशानभूमीत दाखल झालाय। थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। शिवसेनेचा निष्ठावंत आणि कडवट कार्यकर्ता म्हणून त्यांची खरी ओळख। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत म्हणून हाक मारत असत। पुढे जोशी सर म्हणून ते सगळ्यांसाठीच परिचित होते। दादर स्मशानभूमीत आता आपण त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सगळी नेते मंडळी जमलेली आहेत आणि सुशील कुमार शिंदे देखील दादर स्मशानभूमीत दाखल झालेत। शिवसेनेचा कार्यकर्ता, त्यानंतर नगरसेवक, नंतर महापौर, आमदार, मुख्यमंत्री, खासदार आणि मग केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे आणि हा संघर्षमय राजकीय प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलाय। विधानसभा सदस्यपद 2 टर्म त्यांनी भूषवलं। शिवसेनेचा सच्चा आणि कडवट कार्यकर्ता म्हणून मनोहर जोशी यांची विशेष ओळख होती। ठाकरे घराण्याच्या 4 पिढ्या मनोहर जोशी यांनी पाहिल्या। मनोहर जोशी यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली। हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते।